इम्प्रूव्ह याचा अर्थ काय की तू आत्ता काय ध्यान करतो ते मला सांग. संध्याकाळच्या संध्याकाळचं बसते 10 मिनिटं पुढे 10 मिनिटं बसते. हां हां. आणि काय करते? त्याच्यात ओमचा उच्चार 21 वेळा. ओमचा उच्चार करते. हां आणि मग उरलेला वेळ मी शांत बसून डोळे बंद करून किती वेळ शांत बसते? जो ओमचा उच्चार करून होईल जेवढा टाईम होईल तेवढा वेळ बसते. म्हणजे 10 मिनिटं तू ओम म्हणते आणि 10 मिनिटं झाल्यानंतर शांत 10 मिनिटं बसते. म्हणजे एकूण 20 मिनिटं. म्हणजे ते नंतर हां, पाठ 15 ते 20 मिनिटं जातात. मग पाठ दुखायला लागते म्हणून 5 हस्तासन करायचं असतं. कळलं का? हां आज सांगितलं होतं ना. हां तिला माहितीच नाही 5 हस्तासन काय करायचं. तिला वाटतं पुस्तकामध्ये चित्र काढलंय म्हणून 5 हस्तासन करायचं. तसं नाही आहे. काहीतरी होत असेल तर करतो आपण. आता मला चहा हवा आहे म्हणून करतात. आपोआप मी नसलो तरी चहा नाही करत. कळलं का? आता मी तुला काय सांगतो की ते ध्यान आहे ना तू का करते? मी माझा अभ्यास किंवा काही लक्षात राहिल्या गोष्टी किंवा अजून असं त्या गोष्टी. तर तुला गोष्टी लक्षात राहण्यासाठी ध्यान करते ना तू, तर ते काय गडबड आहे तुला मी सांगतो. ध्यान केल्याने गोष्टी नाही लक्षात राहत. कसं असेल काय तर सगळे लोक आहेत ना ते ध्यान करतील आणि सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आणि पहिले येतील ना. हां तसं नाही करत. आता आईन्स्टाईन माहिती आहे का? आईन्स्टाईन त्यांनी शोध लावले होते ना, नोबेल प्राईज मिळाली 2 त्याला. तो कुठं ध्यान करत होता? तर ध्यान केल्याने हे नाही होत, लक्षात नाही राहत गोष्टी. ध्यान केल्याने काय होतं ते तुला आधी सांगतो मी. पण हे बघ, गोष्टी लक्षात राहण्यासाठी काय करायचं ना ते मी तुला कालच्या क्लासमध्ये सांगितलं ना ऑलरेडी. हां की पहिल्यांदा काय आहे की जी गोष्ट तुझ्या लक्षात राहायला पाहिजे ना ती गोष्ट केली पाहिजे ना. हां आता समजा हा पाववडा आहे तो माझ्या लक्षात राहायला पाहिजे. समजा हा पाववडाचा आहे ना, दाखव त्याला पाववडा. हा पाववडा कसा आहे? हा असं गोल आहे इथे, हे उघडं असं ठेवलेलं आहे. मला पाववडा नाही आवडत, मी खाणार नाही तुला. तर हा पाववडा आहे ना हा माझ्या लक्षात राहायला पाहिजे असेल तर हिला माहिती आहे कारण ही आर्टिस्ट आहे. तर तिने डोळे मिटल्यावर तो काय करणार? हे बघा असा तो पाववडा असा आहे, असं आहे आणि मध्ये असं तो गोल आहे. करेक्ट ना? म्हणजे आता माझ्या लक्षात राहिला तो. पण हिच्या जास्त लक्षात राहणार कारण ती आर्टिस्ट आहे. ती काय काय लक्षात ठेवणार? ते थोडंसं पांढरं आहे, त्याच्याबरोबर ब्राऊन वर आहे आणि पावडा जास्त सगळ्यात डार्क आहे. करेक्ट? आणि अशी प्लेट आहे. म्हणजे लक्षात राहिला का? आता मी जितका जास्त त्या पावड्याला बघणार असं बघत राहणार तो जास्त लक्षात राहणार. मी जर ध्यान केलं ना ओम ओम करत बसलो तर पावडा जाणार, ओम लक्षात राहणार आणि पावडा जाणार. म्हणजे तू जे ध्यान करते ना त्याने लक्षात नाही राहणार, त्याच्या लक्षाने ओम लक्षात राहणार. कळलं? आता गंमत काय असते तुला सांगतो. समजा हा पावडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, त्याच्याकडे बघितलंच पाहिजे. त्याच्याकडे न लक्ष देता पावडा लक्षात नाही राहणार, पावड्याला सोडता नाही येणार. कळलं का? काही लोक काय करतात की त्यांना देवरुखमध्ये काम करायचे किंवा देवरुखला महत्त्व द्यायचे, पण ते जातात अमेरिकेला. तिथून इथे कसं महत्त्व देणार ना? देवरुखमध्येच राहिलं पाहिजे. हे सिम्पल गोष्ट आहे, पण तसं नाही करत ते अमेरिकेला जातात इकडे देवरुखला महत्त्व द्यायचा प्रयत्न करतात. तसं नाही, देवरुखमध्येच राहिलं पाहिजे. तर ज्या गोष्टीचं ध्यान करायचं ना तुला, जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना त्याचं ध्यान जर केलंस तू तर ते लक्षात राहील. कळलं? आता याच्यात घोटाळा काय होतो की तुला माहिती आहे ना की त्या मुलींना मी म्हटलं की तुम्ही बोला, त्याला बोला म्हटलं की त्या बोलत नाही आणि बोलू नका म्हटलं की लगेच बोलायला लागतं. करेक्ट ना? येस सर नो? करेक्ट ना? तर घोटाळा काय माहिती का? मी त्यांना म्हटलं की पावडा देतो, तर म्हणतात नको मला काही पण चालेल, पानं पण चालतील. पानं दिली तर खात नाही. आता हिनी पावडा खाल्ला म्हणून ही खायला लागली. तर हे घोटाळा आहे. तर काय करायचं आहे की ती गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ना ती आपण ती करायला लागलो ना की आपल्याला दुसरी गोष्ट आवडायला लागते. कळलं का? आपल्याला जी गोष्ट मिळालेली आहे ना त्याचं महत्त्व नाही वाटत. कळलं का? ती गोष्ट गेली की लगेच महत्त्व वाटायला लागतं. आता तुझी आजी गेली ना की तुला लगेच तिचं महत्त्व वाटायला लागतं. करेक्ट? जास्त म्हणून तिने चित्र वगैरे काढलं तिथं. पण ती जेव्हा होती ना त्यावेळेला एवढं तिच्याकडे लक्ष देत नव्हती. मला माहिती आहे ती सारखी पळत होती बाहेर कुठेतरी. करेक्ट ना? पण ती गेल्यानंतर तिचं लक्षात ते यायला लागलं तिच्या.
सर अवॉर्ड आहे त्याला मी भेटला असतं तर बरं झालं. एनिवे तर ती गेल्यामुळे तिच्या जास्त लक्ष देते आता. तर पण आता तिच्याकडे बघता येत नाही ना, आता फक्त फोटो बघता येतो. तर फोटोकडे बघून बघून ते फोटो लक्षात राहील, पण संपूर्ण आजी नाही लक्षात राहत. संपूर्ण आजी म्हणजे असं मागच्या बाजूला केस वगैरे, ती बोलते कशी, तिचा आवाज सगळं लक्षात राहिलं पाहिजे ना. नुसतं चित्र नाही, चित्र माझ्या पण लक्षात राहील, पण मला तिची आजी माहितीच नाही आहे, फक्त चित्र माहिती आहे. चित्रातून हे नाही दाखवता येत ना तिचा आवाज वगैरे, किंवा ती जर चहा करत असेल तर चहाची चव नाही दाखवता येत चित्रामध्ये. असं चहाचा कलर दाखवता येईल पण चव दाखवता नाही येणार. करेक्ट ना? येस और नो? तर आता काय आहे की तुला एक्झॅक्टली काय लक्षात ठेवायचं आहे ना हे माहिती पाहिजे, आणि तीच गोष्ट करायची. खातायत तो वडापाव करायचा आहे आम्हाला एक लेक्चरसाठी. तर जी गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे ना तिच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तर उदाहरण काय सांगता येईल तुला एखादं? मी आता अभ्यासातच म्हटलं ना, तर हां, पण अभ्यास म्हणजे काय? ए बी ते वाचन करायला हवं. कुठलं? कुठलं आहे आता? कॉमर्स. हां, तर कॉमर्स अशी ते तुला दाखवलं ना काल मी हां. की एक्झॅक्टली तुला जे लक्षात ठेवायचं आहे ना तेच वाचायचं आहे, हां. आणि ते वाचून लक्षात ठेवायचं आणि ते तिला सांगायचं आहे. हां. तर तिला सांगितल्याने काय होणार की तुझ्या लक्षात आहे का नाही कळणार हां, ना. लक्षात आहे. लक्षात नसेल तिला सांगताच नाही येणार. हो. कळलं की नाही? काल पाहिलं ना आपण चित्रामध्ये, तिला दाखवतो व्हिडिओ. हां. त्याच्यामध्ये काय झालं की एकीने वाचलं पण त्या तिला सांगसपर्यंत तो विसरला. तर ही गोष्ट तुला वाचायची आहे, मनामध्ये आणायची आहे, अशी अशी आहे, आणि मग तिला सांगायची. हे 3 गोष्टी केल्यास तू सारख्या की तुला लक्षात राहायला लागणार. आणि पुढे काय होणार तुला सांगतो गंमत. तू ही गोष्ट करायला लागलीस ना की तिची जी करण्याची प्रोसेस आहे ना ती फास्ट होणार. हां. हे बघ, आता मी हा चहा करायला लागलो ना समजा, तर त्याने किती वेळात चहा आणला? ओ काका अजून एक असाच चहा द्या, सेम. तर त्यांनी किती मिनिटात केला? मला अर्धा तास लागेल तो चहा करायला, कारण मी असं केलाच नाही ना. मग तुम्हाला सांगला की एवढं हे घाला, इतकं चमचा घाला, हे सगळं मला लक्षात ठेवून मी चहा करायला लागलो. असं सारखा करायला लागलो की एका मिनिटात मला करता येईल ना. म्हणजे ती गोष्ट तुला अनेक वेळा केली की ती फास्ट होणार. जसं मी तुला सांगितलं ना, माझ्या लक्षात कसं राहिलं होतं, आई गुण लुडुक ए ओंग आई औ चहायावर टल्लण यमगण नम चपाय गडत असे जप गडत असे खप छट तव कपाई छट सर हात. ओके, तर हे कळलं तुला. जी गोष्ट तुला लक्षात ठेवायची तीच केली पाहिजे. ती करून लक्षात ठेवायची, चित्राच्या मार्फत, कशाच्याही मार्फत, आणि मग तिला सांगायची. मग तुला कळणार की तुझ्या किती लक्षात राहिली, 50% राहिली का 20% राहिली. मग परत करून त्या लक्षात राहिली. आता समजा हे करताना दुसरा काही प्रॉब्लेम येत असेल, ओके, उदाहरणार्थ तुला आता कॉमर्स लक्षात ठेवायचं आणि पाववडा इथं ठेवलेलं. आता काय तिथं कॉमर्स वाचते आणि पाववड्याचा वास इकडे येतोय. म्हणजे कॉमर्स आणि पाववड्यामध्ये भांडण चाललंय ना. तर आता काय ठरणार की तुला पाववडा जास्त आवडतो का कॉमर्स जास्त आवडतो? कळलं का? मग तुला जर पाववडा जास्त आवडत असेल ना तर कॉमर्स लक्षात नाही राहणार, पाववडा लवकर लक्षात राहणार. तर त्यासाठी तुला दुसरी गोष्ट काय करायला लागणार आहे की तुला जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती तुला आवडली पाहिजे. जरी ती आवडत नसली तरी ती आवडली पाहिजे, पण तसं करता येत नाही ना पटकन. आता आई काय म्हणते, हे बघ तिचं नाव काय? साक्षी, कीर्ती. ते म्हणते कीर्ती प्लीज दररोज 5 तास अभ्यास कर, म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल आणि तू प्राईम मिनिस्टर होशील, असं आजी म्हटली. पण ही काय म्हणते, आजीला काय माहिती आहे, ती काय प्राईम मिनिस्टर आहे का आजी? तिला काय माहिती नाही. पाववडा किती छान आहे, पण ती तिला दररोज सांगते की तू 5 तास अभ्यास कर, मग तू चांगली नोकरी राहिली आणि तू प्राईम मिनिस्टर होशील. करेक्ट. आणि हिला पाववडा आवडतो. तर समजा हिला ऑलरेडी प्राईम मिनिस्टर व्हायची आवड असेल, उदाहरणार्थ कोण माहिती आहे का? ती जी आहे ना लीडर, हां नाही लीडर हां, तिला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, जशी पॉलिटिकल लीडर वाटते. कळलं का? तर तिला पटकन
ती करणार अभ्यास. प्राईम मिनिस्टर होणार असेल तर, पण ऑफकोर्स अभ्यास करून प्राईम मिनिस्टर नाही होत. तसं होत असतं तर मग त्यांनी चहा विकलाच नसता ना. म्हणजे प्राईम मिनिस्टर तसं नाही. प्राईम मिनिस्टरला काय करावं लागतं माहिती आहे का? भाषण द्यावं लागतं. असं मी आता देतोय ना तसं, पण मी खरं भाषण देतोय. ते वाटेल ते बोलू शकतात, काय पण सांगतात. हे असतात ना भाषण देण्यामध्ये, ते सांगतात देवरू केला ते साऊथ इंडियामध्ये आहे, केरळमध्ये आहे, तरी लोक ऐकत असतात. काय म्हणतात, मागच्या वर्षी 1,00,000 लोकांना जॉब मिळाला, प्रत्येकाला 2-2 लाख सॅलरी मिळते, असं काय पण सांगतात की लोक लगेच त्यांना मत देतात. किंवा म्हणतात माझी लाडकी बहीण, ही माझी लाडकी बहीण, माझी बहीण होऊ शकेल का? माझं वय 68 आहे, तुझं किती वेळा? ही माझी लाडकी बहीण होऊ शकेल का? नाही होणार. लाडकी नात होऊ शकेल, पण ते म्हणतात लाडकी बहीण, पण त्यांना 1,500 रुपये देऊन टाकतात की लगेच लाडकी बहीण झाली. मग लोक ते मत देणार त्यांना. असं ते पॉलिटिकल असतं. पॉलिटिकल वेगळं आहे, कळलं का? माझं भाषण खरं आहे, पण आता मी तुला काय सांगतो की तुला जी करायचं आहे ना तेच आवडलं पाहिजे. तर ते आवडण्यासाठी काही ना काहीतरी तुला लॉजिक करावं लागणार. उदाहरणार्थ समजा हिला प्राईम मिनिस्टर व्हायचं नाही आहे, पण तिला व्हायची इच्छा झाली आता आजीमुळे. आजीचं सारखा टोचून तिला इच्छा झाली समजा, तर तिने पावडा खायचा आहे. पावडाला काय प्रॉब्लेम नाही. फक्त तिने काय मनात मानायचं की मला प्राईम मिनिस्टर व्हायला आवडेल 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 असं करून ते जेव्हा ते आवडायला लागेल ना त्यावेळी ती ते गोष्ट करू शकेल. आणि ते अनेक वेळा केली की ती लक्षात राहील. हे कळलं ना? म्हणजे दुसरा पॉईंट काय आहे की ती गोष्ट तुम्हाला आवडली पाहिजे. करेक्ट. आता तिसरा पॉईंट काय आहे की त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत. आता ती चांगल्या प्रमाणे ती अकाउंटिंगचा अभ्यास करते. तर तिची मैत्रीण तिला म्हणणार आहे की अकाउंटिंगवर आहे, ती क्रिकेटची मॅच चालली आहे, ती बघू आपण, असं सारखं होणार. तर त्यासाठी तिला काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा तिला 2 गोष्टी कराव्या लागणार. ही खूप कठीण आहे, सोपं नाही आहे. पहिली गोष्ट काय की तुझं मन आहे ना ते शांत करायला पाहिजे तुला. कळलं का? तर तो ओम तू करते ना तरी मन शांत होणार. कळलं का? मग तुझं मन ऑलरेडी शांत आहे, मला माहिती. मी इतके दिवस पाहते तू एकदम शांतता कोट चालू आहे. तुझं मन शांत आहे ऑलरेडी, त्यामुळे तुला त्याची काय गरज नाही. पण त्याचं मन शांत नाही आहे. उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प काहीतरी वेड्यासारखं वागतो, किंवा ॲडॉल्फ हिटलर बघितलंयस का तू? यूट्यूबवर दिसत. तर ज्याचं मन शांत नाही आहे ना, किंवा राहुल गांधी, तर त्याचं मन शांत नाही आहे. ते शांत होण्यासाठी ओमचा उपयोग होतो. तर पहिल्यांदा मन शांत झालं पाहिजे. कळलं का? हे सगळं मी आज सांगणार होतो, म्हणजे पुढचा भाग आता सांगणार ते आली की. पण मन शांत होण्यासाठीचा उपयोग होईल. त्याच्यानंतर जी गोष्ट तुला आवडली पाहिजे ना त्याच्यावर मन एकाग्र करायचं. तर पहिल्यांदा ती गोष्ट आवडण्याचा प्रयत्न करायचा. त्या आवडण्यासाठी कल्पना मनात आणायची की समजा ही आता कोण साक्षी नाही, कीर्ती. आता ही कीर्ती आहे, ही अशी आता दिल्लीला गेलेली आहे आणि दिल्लीला अशी प्राईम मिनिस्टरच्या ह्याच्यात बसलेली आहे आणि तिची कीर्ती खूप वाढली आहे. म्हणजे कीर्तीची कीर्ती वाढली आहे. असं तिने जर ध्यान केलं ना समजा, आणि ते तिला आवडलं पाहिजे की आपण आता किती मोठे झालो, इंदिरा गांधी कशी होती, कशी आपण तिच्यापेक्षा पण मोठे झालो, बरं का? असं तिला आवडलं समजा, असं ध्यान करायला पाहिजे की. मग ते करून करून तिला ते आवडायला लागेल आणि मग ती लगेच करायची. कळलं का? तर आईन्स्टाईनने हे एका वाक्यात सांगितलं होतं. आईन्स्टाईन माहिती आहे ना? आईन्स्टाईन हां, त्यांनी काय सांगितलं होतं? इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट. जे दिलं आहे कुठल्या तरी तुमच्या शाळेमध्ये, इमॅजिनेशन म्हणजे कल्पना आहे ना, ती अभ्यासापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. ती इमॅजिनेशन इतकी स्ट्रॉंग झाली पाहिजे ना, तिला असं वाटलं पाहिजे की आता दिल्लीला जाऊन मला पंतप्रधान व्हायचे. कळलं का? ते ती करत राहिली तर तिला ते होणार आहे. कळलं का? कळलं ना? तर आता पहिली स्टेप काय करावी लागणार? हां, त्याच्यासाठी काय करावं लागणार? अशी कल्पना करायची काहीतरी की समजा तिला पाववडा आवडत असेल तर तिने अशी कल्पना करायची की आता एकच पाववडा मिळतोय, पण मी पंतप्रधान झाली तर इतके पाववडे मिळणार. असं काहीतरी कल्पना करायची ज्याच्यामुळे तिला त्याची आवड निर्माण होईल पंतप्रधानाची, आणि त्याचं ध्यान करायचं. आता हे करताना मन शांत होत नसेल ना
तर मग ओम वगैरे करायचं किंवा मग स्वामी समर्थ करायचं किंवा काय तुला हवं ते करायचं. ओके, हे कळलं ना. हां. दुसरी स्टेप काय होणार, ती गोष्ट जी तुला ज्याच्यात तुला हे करायचे तीच गोष्ट करायची. जी गोष्ट तुला वर जायची आहे ना लक्षात ठेवण्याची, तीच गोष्ट करायची. उदाहरणार्थ अकाउंटिंग, मला चहा करायचा असेल तर चहाच सारखा करत राहायचं. म्हणजे ती त्याला काय म्हणतात, एकच गोष्ट सारखी सारखी करत राहणे, याला काय म्हणतात माहिती आहे का तुला संस्कृतमध्ये? अभ्यास, अभिआस. आस म्हणजे काय माहिती आहे का, हे कोणी काही शिकवतच नाही, तुला माहिती कुठल्याच पुस्तकात नाही. आस म्हणजे इच्छा. तिला कसली आस आहे, पाव वड्याची, तो खाऊन टाक मला. तर अभि म्हणजे त्याकडे जाणे, अभ्यास म्हणजे आपली जी इच्छा आहे ना तिच्याकडे जाणे. आता तुला जी गोष्ट हवी ती परत परत करत राहणे म्हणजे अभ्यास. कळलं का? आपल्याकडं अभ्यास म्हणजे नुसता बसला आणि इकडनं एक छडी मारतो तसं नाही अभ्यास. अभ्यास म्हणजे आता चहा मी खूप वेळ पित राहिलो की त्याचा चहाचा अभ्यास झाला. ते म्हणतात ना दारूचा अभ्यास झाला आहे. एक बाटली पुरत नाही, अभ्यासामुळे 4 बाटल्या लागतात चढण्यासाठी. कळलं? उत्तर मिळालं का तुला? आता तू पावडा का, आता तू स्टॉप कर. आता शाळेत झालं तर दुसरं वर्ष चालू आहे माझं. हां. पण कसं होतं, शाळेच्या ह्याच्यामुळे क्लासमुळे स्ट्रेस येतो, पण ते मन पूर्ण असतं त्याचं. म्हणजे एखादं काम मला करायचं आहे तर ते मी विसरून जातो, म्हणजे लक्षातच राहत नाही. म्हणजे करायचं आहे पण ते काही कारणामुळे ते राहतं, म्हणजे एकदम बावरल्यासारखं असतं, तसं होतं. म्हणजे पूर्ण अस्थिर असते. तेच समजत नाही काय करता येईल. आणि स्ट्रेसचं काय म्हणलीस? कामाचं वगैरे थोडाफार स्ट्रेस येतो. म्हणजे आता कसं मला आधी पहिली गोष्ट म्हणजे समोरून कोण मला काय बोललं किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास झाला घ्यायला आवडत नाही. आणि ते मग माझ्या मनात राहतं की कोणाला काय मी बोलले असेल चुकून किंवा कोणाला काय असं म्हणजे झालं किंवा त्रास झाला तर ते सारखं मनात. आणि मग हे सगळं येऊन ते मन पूर्ण माझं असतं काही. त्याच्यामुळे दुःख वाटतं का, हां. की आपल्यामुळे साक्षीला त्रास झाला? आणि मग आपल्या तेच हे बहिणीला करून परत असं वाटतं हां. आपण तिला काहीतरी दिल्यामुळे ते तर त्रास बरेच दिवस मला असंच झालं की एखादं काम मला करायचं आहे ते मी लक्षात राहत नाही, लक्षात पुढच्या वेळेला नाही ते विसरून हां. जाते. आणि दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होईल असं भावना आलेलं. हां. किती व्हायचे तू? माझं 21. 20 व्हायचे? 20 नाही वाटत, एकदम 21 आता असं 15 वाटते. 15. बरं, मी आता तुला सांगतो त्याच्यासाठी तुला काय करावं लागतं बरं का, सांगू का? पहिल्यांदा काय माहिती आहे का, तुला जे लक्षात ठेवायचं आहे ना, हे बघ महत्त्वाची व्यक्ती आहे. अरे काय ड्रेस वगैरे, फोटो पाहिले तुझे सुंदर सुंदर सगळे त्याच्यात ठेवलेले. तर हे बघ तुला जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना, तर कुठली गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर मन शांत लागतं. कळलं? तर आता समजा आहे बघ, तुला हा ग्लास आहे, हा ग्लास, त्या ग्लासमध्ये जर तुला हा पावडा ठेवायचा असेल पण त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी भरलेलं आहे, पण तू तो पावडा त्या ग्लासमध्ये टाकला तर काय होणार, पाणी खराब होणार आणि पावड्यासारखा लागणारच नाही ना. पावड्याचं काहीतरी दुसरंच म्हटणार, म्हणजे पावड्याचे समजा डाळ किंवा सूप होणार. कळलं का? म्हणजे तुला जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ना, तुझ्या मनात ठेवायची आहे ना, तुला काहीच्या मनात ठेवायची, तुझ्या स्वतःच्या मनात ठेवायची. म्हणजे तुझं मन आहे ना ते शांत असलं पाहिजे ना. मन जर शांत नसेल तर शांत का नाही आहे, कारण त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी घातलेलं आहे. आता हे भरलेलं आहे ना पाण्याने, त्याच्यामुळे ते शांत नाही आहे. तर तुझं मन आहे ते पहिलं तू शांत करायला पाहिजे. तर तुला मन शांत कशामुळे होतं ते तू शोधून काढ. तुला काय आवडतं आणि मन शांत होणार. तर हिला ओम आवडतो, नवऱ्याचा ओम ठेवणार आहे. स्कूलमुळे वगैरे असं होतं की मला पेंटिंगमध्ये टाईमच भेटत नाही, पूर्ण माझं कामातच वेळ जातो, त्यामुळे आणखी स्ट्रेस. ते वेगळं, पण मन शांत कशामुळे होईल तुझं? हां, डान्स आणि पेंटिंग. पण डान्स एकटं करणार का? क्लासिकल डान्स करायला क्लासिकल कुठला? तुला कथक येतं? व्हिडिओ का तुझं कथकचा व्हिडिओ असं आहे का? आणि ते फोनमध्ये नाही. होय, तुमची फॅमिली ग्रेट आहे.
एक डान्सर आणि आर्टिस्ट वगैरे. ही मग तू पण डान्स चित्र काढते आणि कथक पण करते. पण तू डान्स दररोज करते का? माझे क्लासेस सुरू आहेत. त्याला जाते तू, पण त्यात अनेक लोक असतात. तिथे शांत वाटतं का तुला? तिथे घुंगरूंचा आवाज ऐकून शांत होते. म्हणजे डान्समुळे तू शांत होते का? पण तू एकटा करू शकते का डान्स? करते. ठीक आहे, मग तू आता काय कर, सकाळी उठली ना, मला माहिती नाही डान्स किती वेळ करायचा असतो, मी कधी केला नाही. तर तू 15 ते 20 मिनटं डान्स कर दररोज. इतर काही म्हणू, तुला काही काही लोक म्हणते ते एडपट बाय मुलगी सकाळी उठून डान्स काय करते, सकाळी मी उठून. रियाज करू शकते. हां तेच, काही लोक काय म्हणतील की हे सकाळी उठून डान्स काय आंघोळ वगैरे करायची असते किंवा सकाळी उठून आईला मदत करायची वगैरे असं काहीतरी म्हणतील लोक काही का म्हणेना. पण तू डान्सच कर, कळलं का? तर तुला पहिल्यांदा सकाळी डान्स केलास ना तू की ती थोडीशी शांत होशील. करेक्ट? फार नको करू, एकदम दमून नको जाऊ, थोडाच कर, कळलं का? नंतर हे खरं आहे, मी तुला सांगतो, केलेलं आहे मी, मला माहिती आहे मी काय करतो ते. तर तू दुपारी परत 15 मिनटं डान्स कर, कळलं का? आणि संध्याकाळी पण कर, म्हणजे एकूण तुला 3 वेळा डान्स करायचा आहे, कळलं का? तुला मुस्लिम माहिती आहे ना, मुस्लिम धर्म ते काय करतात, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह किती वेळा करतात? हे काय माहिती नाही तुला? 5 वेळा करतात दररोज. तुला नाही माहिती? दररोज 5 वेळा तो वाचतो ना, सकाळी वाजतं एकदा, मग थोड्या वेळाने परत एकदा वाजतं, असं 5 वेळा वाजायला पाहिजे, पण ते अलाउड नाही म्हणून फक्त 2-3 वेळा करतात. सकाळी आणि संध्याकाळी आवाज येतो बघ, येतो ना असा, असं म्हणतो तो. म्हणजे ते काय करतात, कारण ते केल्यामुळे त्यांना शांत वाटतं, कारण त्यांचा अल्लावर विश्वास आहे, तुझा डान्सवर विश्वास आहे, कळलं का? तर तू काय करायचे, दररोज 3 वेळा तो डान्स कर, की त्याने तुला थोडी थोडी शांतता मिळेल, पूर्ण नाही मिळणार, थोडी थोडी मिळेल. हा फर्स्ट त्यातला स्टेप. ओके, आता तुला जो स्ट्रेस येतो ना, तो एकदम सिंपल गोष्ट आहे. स्ट्रेस काय तो माहिती आहे का? समजा आता हा एक पावड आहे, मी खाऊच नाही शकत, पण समजा हिनी हे दोन्ही पावडे खाल्ले आणि तिसरा पण खाल्ला, तर जितके ती खायला लागेल तेवढं स्ट्रेस येणार तिला. पण तिचं पोट आहे ना ते एवढंच आहे, त्यात जास्तीत जास्त किती पावडे बसतील खाऊ शकशील? 2 खाऊ शकेल. म्हणजे 3 खायचा प्रयत्न केला ना की स्ट्रेस येणार. आणि मी तिला सांगितलं की तू 4 खाल्लेच पाहिजे, 4 खाल्ले नाही तर मी तुला परीक्षेत नापास करणार. मग ती काय करणार, परीक्षेत पास होण्यासाठी 4 पावडे खाणार आणि मग सारखी टॉयलेटला फिरणार. करेक्ट ना? म्हणजे पोटाला स्ट्रेस आला आहे, तिला नाही आला, तिला आवडला आहे पावडा, पण पोटामध्ये गडबड आहे. तर त्यामुळे काय होणार, तिला हे कळलं पाहिजे की आपली पोटाची कपॅसिटी 2 पावड आहे. म्हणजे तिने 1 किंवा 1.5 खाल्ला तर जास्त चांगलं, पण 2 खाल्ले तर मॅक्सिमम, कळलं का? तर तू काय करतेस की तुझी जी कपॅसिटी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करायचा प्रयत्न करते, कळलं का? तुझी कपॅसिटी असेल की 1 चित्र काढायचं, पण तू 2 चित्राचं कॉन्ट्रॅक्ट करते. नील कुलकर्णीला म्हणते तुमचं पोर्ट्रेट करून देते आणि सलोनीला म्हणते तुझं पण पोर्ट्रेट करून देते. मग पोर्ट्रेट सलोनीचं करताना तिला नीलची आठवण येते. मगाशी मी सांगितलं ना, जे करतो त्याची आठवण नाही आहे. सलोनीचं पोर्ट्रेट करायला लागली की नीलची आठवण येते, नीलचं पोर्ट्रेट करायला लागले की सलोनीची आठवण येते. करेक्ट आहे? हे मला कसं कळलं, हे माहिती आहे का तुला? हे मला कसं कळलं, माझे वडील आहेत ना, ते खूप मोठे योगी होते, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला आपोआप कळायला लागलं योगा. असं योगा अभ्यास करून नाही होत, पुस्तकात बघून नाही केलेलं, पण मी जवळजवळ 900,000 तास योगा केला आहे. त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे, तेव्हा मनात काय होतं वगैरे. पण म्हणून तू काय कर, एकदम सिंपल गोष्ट आहे बरं. काय करायचं, 1 तास झाला ना तर सकाळी उठला पहिला डान्स करायचा. बाथरूम नाही झाली तरी चालेल, पण डान्स करायलाच पाहिजे, कळलं का? त्याच्यानंतर दिवसभर काय करायचं ते सांगतो. दिवसभर प्रत्येक 1 तास झाला ना की दुसरीकडे जायचं, कुठेतरी, कुठे पण जा, टॉयलेटला जायचं, कुठं पण जा, एवढाच जा, 1च मिनटं, फक्त 1 मिनटं जायचं आणि असं बसायचं.
आणि विचार काय करायचा, फार विचार नाही करायचा, आपण जे केलेलं आहे ते फार झालं आहे का असं विचार करायचा. कळलं का? म्हणजे आता हिचं उदाहरण दिलं ना, समजा हिने पावडा खाल्ला आणि 1 मिनटं विचार केला, अरे आपण किती पावडे खाल्ले, 2च्या वर जात आहेत का काय, 2 झाले की थांबलं पाहिजे त्यांनी. म्हणजे हा विचारच्या मनात येणार की आपल्याला सांगितलं होतं दिल्ली 2च्या वर खाऊ नको, पण आपण 4 खातोय की लगेच थांबायचं ते. तर तू दर 1 तासाने 1 मिनटच फक्त विचार करायचा की आपण फार ती गोष्ट फार करतोय का. फार वाटली ना की लगेच थांबून टाकायची. कळलं का? आता मला पण हा पावडा खायचा वाटतोय, पण मी खाणार नाही आहे, कारण मला माहिती आहे हा पावडा मी खाल्ला ना की माझं संध्याकाळचं जेवण जे केलेलं आहे ते नाही जाणार मला, कारण माझं पोट ते एवढंच आहे. तर मी काय म्हणतो तुला, दर 1 मिनटात करत राहिलं ना तर तू जास्तीत जास्त दिवसातले 10 मिनटं जाणार, कारण 10 तासापेक्षा जास्त काम कोणी नाही करू शकत. ही पद्धत तू केली ना की तुझा स्ट्रेस आपोआप कमी होणार. तो झाल्यावर मला व्हॉट्सअप कर. कळलं का? ओके. आता काय आहे माहिती आहे का, आपली 4 लेक्चर झाली, तर शेवटचं जे लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये मी ह्याचा मेमरीचा वापर कसा, मेमरी वाढवता येते हे दाखवलं होतं. म्हणजे SY.BComला योगाचा कसा फायदा होऊ शकतो, फक्त उदाहरण दिलं होतं. अनेक फायदे होऊ शकतात. कळलं का? तर आज काय झालं, हिला 2 प्रश्न होते, हिला 1 प्रश्न होता, हिला 1 प्रश्न होता. तर कुठले प्रश्न असले ना तर योगाचा वापर कसा करतो हे मी तुला सांगितलं. म्हणजे तिला काय करायचं होतं की तिला तिचा विषय जो आहे ना तो तिला लक्षात ठेवायचा होता, पण तो विषयाच्या ऐवजी ती ओमचंच ध्यान करत बसली. तर त्याच्याबद्दल मी बोललो ऑलरेडी, करेक्ट. आणि हिला काय करायचं आहे, हिला खूप गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे द्रौपदीला 5 जण होते ना, तसं हिला 5 जण पाहिजे. तर कृष्ण काय म्हणला की असं होऊ नाही शकत. नाही, द्रौपदीला 5 नको होते. माहिती आहे का स्टोरी कोणाला? काय हवं होतं तिला? हां, एकाच माणसात. तर कृष्ण काय म्हणला की सगळे गुण असतात ना ते एका माणसात नाही मिळत, म्हणून मग तिला 5 दिले वेगवेगळे 1-1 गुण असलेले. तर तुझं तसंच होणार का? तर तू आता काय कर, लवकरात लवकर चूज कर. सगळ्यात महत्त्वाचं काय, धर्मराज हवा आहे का अर्जुन हवा आहे? कळलं का? तर तुला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते चूज कर. समजा तुला चित्रकला महत्त्वाची आहे तर चित्रकला चूज कर, डान्स महत्त्वाचा आहे ते चूज कर. कळलं का? आता तू चूज केलंस ना तरी ते कोणीतरी काहीतरी सांगणार तुला. असं लोक काय गप्पा नाही बसणार, ते म्हणणार चित्रकला काय कोणी पण काढू शकतो लाईन, तू डान्स कर असं म्हणणार. किंवा तू डान्स केला तर आई म्हणणार हे डान्स काय, हे सगळे गणपतीमध्ये डान्स करतात वगैरे, वेडेपण आहे, त्याच्याऐवजी चित्रकला काढत जा. किंवा कॉमर्सचा अभ्यास कर, तिच्याकडे लक्ष दे, ही कसं कॉमर्स करते तसं तू पण कॉमर्स कर असं म्हणणार काहीतरी कोणी. तर तसं करून नाही होत. कळलं का? त्याच्यात दिसत नाही. तर तसं करून नाही होत. तुला जे हवं आहे ना तेच होतं, आणि तुला हवं आहे नाही आहे ते केलं ना की घोटाळा होतो. कळलं का? म्हणजे सीता रावणकडे गेली, पण तिला रावण नको आहे ना, मग सगळा घोटाळा झाला. पण सीतेलाच रावण हवा असेल. समजा सीता खुश झाली की आपल्याला बळ झालं, रावणाने आपल्याला पळवलं, मस्तपैकी रावण मिळाला आणि सोन्याची लंका मिळाली. इथं कुठं याच्यामध्ये वेडायर करायचं त्या वनामध्ये, त्याच्याऐवजी मस्तपैकी सोन्याची लंका, श्रीलंका. मी आता श्रीलंकेला जाणार आहे, अजून गेलो नाही आहे, असं तिला वाटलं समजा. कळलं का? तर मग ती खुश होणार ना, म्हणजे काही युद्धबिद्ध होणार नाही. समजा राम आला तिथे, ती म्हणणार अरे तू आता परत जा, मला हा रावणच मला आवडला आहे. पण तसं नाही आहे ना तिचं, त्यामुळे सगळं घोटाळा झाला आणि सगळं युद्ध करून तिला परत न्यावं लागलं. कळलं का? पण सुभद्रेचं तसं नव्हतं, माहिती आहे ना. सुभद्रेला जेव्हा पळवलं तिने काय केलं माहिती आहे का? सुभद्रेला कोणी पळवलं? अर्जुन आहे ना, अर्जुनने त्याला काय सांगितलं, अर्जुनला काय सांगितलं कृष्णाने की तू सुभद्रेला पळव आणि लग्न कर. म्हणजे काय की सुभद्रेची फॅमिली तिशी युद्धामध्ये मदत करेल. तर तो गेला सुभद्रेकडे आणि पळवलं तिला.
तर सुभद्रा त्याला काय म्हणली, बरं झालं तुम्हाला पळव, लवकर पळव अजून. आणि मग लग्न झालं ना त्यांचं. मग सुभद्रेचं लग्न झाल्यावर काय झालं, द्रौपदी वैतागली, कारण त्याने ऑलरेडी द्रौपदी केलेली होती. पण मग ती कृष्ण तिला म्हणला मी बरोबर करतो काय, ते पुढची गोष्ट तुम्ही ते वाचा, कळलं का. तर सुभद्रेलाच तो हवा होता, पण त्याने काही प्रॉब्लेम नाही आला. सुभद्रेला पळवल्यामुळे असं काही युद्ध वगैरे काही झालं नाही. पण दुर्योधनामुळे युद्ध झालं, त्यांनी द्रौपदीला त्रास दिला म्हणून. आणि मग त्या युद्धामध्ये सुभद्रेचे जे होते मुलं, त्यांनी मदत केली ना अर्जुनाला. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथा. माहिती आहे का कुठे आहे हे? एक आहे का गीतेमध्ये आहे ना, सगळ्यांनी शंख वाजवले प्रत्येकाने वेगात. देवदत्तम धनंजया पांचजन्यम ऋषिकेशो. पांचजन्य म्हणजे काय की ऋषिकेश म्हणजे कोण, कृष्ण, त्याच्या शंखाचं नाव होतं पांचजन्य. देवदत्तम धनंजया म्हणजे धनंजय कोण, काय की घोटाळा आहे सगळा. धनंजय म्हणजे अर्जुन आणि त्याच्या शंखाचं नाव देवदत्त आहे. असे प्रत्येकाचे शंख होते ना, त्यांचे आवाज वेगळे होते, त्याच्यावरून कळायचं कोण शंख वाजवतोय. शंखात दद्मुख पृथक पृथक म्हणजे प्रत्येकाने आपापले वेगळे वेगळे पृथक पृथक शंख वाजवते. बट एनिवे, तर मी तुला काय सांगतो की तुला मी काय सांगितलं की तुला जी गोष्ट आवडते ना ती पहिल्या, त्याला प्रायोरिटी म्हणतात, प्रायोरिटी. त्यातली पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट. तर माझी काय आयडिया आहे ती तू केली पाहिजे असं नाही, पण मला वाटते तू जास्तीत जास्त 2नी सुरुवात कर. आणि 2मध्ये तुला स्ट्रेस नाही वाटला समजा, कळलं का. 2मध्ये तुला स्ट्रेस वाटला नाही समजा, आणि ते कंटिन्यू राहिलं 6 महिने 9 महिने वगैरे, की मग तिसरी ॲड कर. म्हणजे मी जर द्रौपदीचा भाऊ असतो ना, तर मी तिला काय सांगणार, तू पहिल्यांदा धर्मराजशी हे लग्न कर. मग धर्मराज हँडल करता आला तुला तर मग भीमाशी कर. भीम खूप जड आहे, त्याला खायला वगैरे खूप लागतं, तर तो भीम पण तुला करायला लागला तर ती अर्जुनशी कर. असे एकाशी पास नको करू, हळूहळू एकाशी लग्न कर. पण तिने काय केलं, सगळ्याशी लग्न केलं, त्यामुळे सगळा घोटाळा झाला. म्हणून तिने एकाशीच करायला पाहिजे होतं. बरं, एनिवे, तर आता मला काय म्हणायचं तुला की तसं तू स्टेप बाय स्टेप कर, म्हणजे तू स्ट्रेस नाही येणार. आणि तो स्ट्रेस येतोय की नाही कळण्यासाठी काय करायचं आहे तुला, प्रत्येक आत्ता सांगितलं ना पावडा खाताना काय करायचं आहे, प्रत्येक प्रत्येक तासाने तुला ब्रेक घ्यायचा 1 मिनटं. स्ट्रेस येतो का नाही बघण्यासाठी. स्ट्रेस फार येत असेल ते म्हणजे जास्त होतं आहे, मग कमी करायचं, कळलं का. आणि शांत होण्यासाठी डान्स करायचा आहे, नाही तर स्ट्रेस येतो हेच कळणार नाही. हे स्ट्रेस येतो हे कधी कळणार, पहिल्यांदा शांत असेल आणि नंतर स्ट्रेस आला तर स्ट्रेस कळणार का. आधी स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कसा कळणार. हे बघ, समजा मी आधी चहा नाही पिला आणि मग चहा पिला तर चहा कळणार, पण आधीच खूप चहा पिले आणि मग नंतर चहा पिला तर चहाची चवच नाही लागणार ना. म्हणून तुला आधी शांत करायचं आहे आणि नंतर स्ट्रेस आणायचा आहे, म्हणजे किती येतो ते बघायचं. कळलं का. हे झाला तुझा प्रश्न, कळला. आणि सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. आता आपण कुठे आलो की हिचा प्रश्न आणि हिचा प्रश्न झाला. तर आता आपलं शेवटचं जे लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की आपण एक करून बघितलं उदाहरण मेमरीचं, आणि आत्ता ही अजून 2 उदाहरण केली. म्हणजे योगाचा आपल्याला फायदा कसा होतो, या सगळ्यामध्ये मनाचं ट्रेनिंग आहे ना, म्हणजेच योगा करताय तुम्ही. योगा म्हणजे असं बसलं पाहिजे असं काही नाही, कळलं का. आता शेवटचा गोष्ट काय आहे ते तुला सांगतो, ते फार महत्त्वाचं आहे. ते झालं की आपलं काम झालं या आत्ता सत्रातलं. तर तू कुठलीही गोष्ट जरी केलीस ना तरी तुला 2 गोष्टी लागणारच. त्यातली पहिली गोष्ट कुठली आहे सांग बरं. तू काय काय गोष्टी करते, डान्स करते, आर्ट करते, त्याला तुला काय 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 लागतं, त्याला ती गोष्ट तुला लागणारच, त्याशिवाय करताच नाही येणार. इच्छा, हां, इच्छा लागणार.
करेक्ट? ती कुठे असते? मनात असते ना इच्छा. माझ्या मनात नाही आहे इच्छा तू डान्स करावा असं. तुझ्या मनात ती इच्छा आहे ना. ती खूप हुशार आहे. चेहऱ्यावरून कळतं. आणि ही लबाड आहे थोडी. आत्ता बोलत नाही पण तिच्या मनात काय चाललं ते मला माहिती आहे. ती लबाड आहे हो ना. पण ती चांगली आहे लबाड आहे. पण तू फार वाढवू नको लबाडी. थोडीच ठेव. तर काय माहिती आहे का की ती इच्छा मनात आहे. कळलं का? आता तिच्या मनात पण तिला ते अकाउंटिंग का काय तिला ते हवं आहे ते हवं तिच्या मनात आहे. कळलं का? ते तिच्या मनात जर नसेल ना तर तिने किती केलं तरी होणार नाही. तर हिला सांगितलं तिच्या आजीने की 5 तास अभ्यास कर. तिच्या मनात नाही आहे पंतप्रधान व्हायचं तर ती करणार नाही ना. तर म्हणजे तुझ्याकडे मन आहे, हिच्याकडे मन आहे. तेरा मन मेरा मन. कळलं का? म्हणजे सगळ्यांकडे मन आहे. त्याच्याशिवाय करूच शकणार नाही. आता तुझ्या मनात समजा आहे अजून एक गोष्ट लागणार आहे. कुठली गोष्ट लागणार? हे मध्ये नको बोलू मग असं. अजून एक गोष्ट लागणार आहे. काय लागणार तुला माहिती आहे? तुला काय करायचं आहे? डान्स करायचा आहे. करेक्ट? डान्सला काय केलं? इच्छा, आवड. ते झालं ते मनात. शक्ती असली पाहिजे कारण डान्स आपण हां शक्ती असली पाहिजे. करेक्ट ना? हां शक्ती असली पाहिजे. शक्ती असली पाहिजे. करेक्ट? कॉन्फिडन्स. हां ते मनात आहे. कॉन्फिडन्स मनात आहे. म्हणजे मन ऑलरेडी आलेलं आहे आपलं. ओके. मनाचा प्रॉब्लेम ऑलरेडी माहिती झाला आहे. आता शक्ती असली पाहिजे. करेक्ट? शक्ती कुठे आहे? हां शक्ती कुठे आहे बाळा? ए काय असं करते? तिला डान्स करायचा आहे आणि शक्ती असली पाहिजे. कुठे आहे शक्ती? ती पण मनातच. आपण ए पॉझिटिव्ह जेवढं राहू तेवढं. तुला माहिती आहे कुठे शक्ती? ए तिला डान्स करायचा आहे तर शक्ती कुठे असली पाहिजे? हां पायामध्ये ना. समजा तुझ्या ह्याच्या बोटामध्ये खूप शक्ती आहे. आता डान्स कसा करणार असा? पायामध्ये शक्ती असली पाहिजे ना. आता हिला काय करायचं? अकाउंटिंग करायचं. तर अकाउंटिंगचं काय काय करावं लागणार तिला? अकाउंटिंग मिळण्यासाठी प्रॉब्लेम्स असतात ते कुठले प्रॉब्लेम? जगातले? मग पण आपलं नेहमीचे जे आपण व्यवहार करतो हां ते नीट आपल्याला ते कुठले व्यवहार करतो? पैशांचे जे व्यवहार आहेत आपले आम्हाला माहिती नाही तू कुठले आता व्यवहार. मी काय खरेदी विक्री केलं तर त्याचे जे असतील ते नोंद केलेले तर ते बॅलन्स शीटमध्ये किंवा आपल्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहून तर त्याच्यात ते प्रॉफिट कसं लिहिणार? आता ते प्रॉफिट ए कसे लिहिणार? ते एका आपण असं नोंद केलेली असते किंवा कसे लिहिणार ते? हाताने लिहिणार ना. हात कुठे आहे? हां शरीरात आहे ना. म्हणजे हाताशिवाय लिहिता नाही येणार. हात शरीरात आहे. पाय कुठे आहेत? पेपर शरीरात पाय शरीरात आहे. इच्छा कुठे आहे? आणि शक्ती कुठे आहे? पाय आहे ते. आता हिच्या हातात शक्तीच नसेल समजा ते कसं लिहिणार ना अकाउंटिंग? आणि तिला अभ्यास करायचा असेल तर काय वापरावं लागणार? ए हाताने अभ्यास करतो का आपण? हे काय ग साधंच गोष्ट आहे. डोळे वापरावं लागणार ना. नाही तर वाचणार कसं तू? डोळे कुठे आहेत? मनात आहेत का? शरीरात आहे. म्हणजे काय माहिती का प्रत्येकाकडे शरीर आणि मन आहे ना. तेच आपण पहिल्या क्लासमध्ये शिकलो ना. आता याच्याशिवाय अजून एक गोष्ट आहे. कुठली? हे काय असं करतात काही नोट्स घेत नाही किंवा काही नाही. डबडे स्टुडंट एकदम. तिसरी गोष्ट कुठली? सांगितलं ना आज पण सकाळी काहीच काही लक्षात ठेवत नाही. हां आत्मा आहे. आत्माच नसेल तर काहीच नाही करता येणार ना. म्हणजे जिवंतच नाही राहणार. आत्मा आहे ना तुझं. तर आत्मा सगळ्यांकडे असतोच. त्याला काही करावं लागत नाही. असं आहे का तिच्या आत्म्यामध्ये जास्त शक्ती तिच्या आत्म्यात कमी शक्ती? आत्मा असणारच ना. आत्म्याशी जिवंतच नाही राहू शकणार. ती पण जिवंत आहे ना.
ती पण जिवंत आहे, ती पण जिवंत आहे. ती बोलत नाही पण जिवंत आहे. कळलं का? म्हणजेच लबाड आहे ती. जिवंत आहे पण बोलत नाही. हा काय करतो आहे, त्याचं करेक्ट आहे का नाही. तो काल आजचा होता ना, ते सगळे लबाड होते. तर आत्मामध्ये शक्ती नाही. आत्मा म्हणजे फक्त काय करतो तो, सांगितलं ना आज सकाळी एवढ्या मोठ्यांदा. आत्मा काय करतो, फक्त फक्त पाहतो तो. त्याला काय म्हणतात? साक्षी. हां, त्याला साक्षी म्हणतात. कळलं का? तर हिची आता पायात शक्ती आली पाहिजे. कळलं का? हे आपोआप येईल का? असे काय हवा भरतो का आपण ती ह्याची सायकलची हवा भरतो तशी शक्ती भरणार का हिच्या पायामध्ये? मग पायामध्ये काहीतरी लागणार ना. पायामध्ये काय काय आहे बघ, हा पाय आहे, त्याच्यामध्ये मसल आहे, त्याच्या आत हे काय आहे, हाड आहे, रक्त वाहत आहे, त्याच्यामुळे शक्ती येते ना. रक्त कसं तयार होतं? अन्न खाल्ल्याशिवाय होत नाही ना, म्हणजे खायला लागणार तिला. पण तिने काय खाल्ला आता? पावडा खाल्ला. पावड्याची शक्ती डासला उपयोगी नाही आहे. पावड्याची शक्ती मनाला मस्त वाटायला उपयोगी, पण पायाला उपयोगी नाही आहे. किंवा किती पावडा खाल्ला ते त्या डोळ्यांना उपयोगी नाही आहे. कळलं का? त्यातला थोडा भाग उपयोगी आहे. बटाट्याचा जो भाग आहे ना तो उपयोगी आहे, पण तळलेला भाग आहे ना तो उपयोगी नाही आहे. तर गंमत काय माहिती आहे का, की तिचं जे शरीर आहे ना त्यात वेगवेगळे भाग आहेत ना. किती भाग आहेत माहिती आहे का शरीरात? तुम्हाला माहिती आहे किती आहेत ते? 1000 कोटीच्या वर पेशी आहेत. नाही, 1000 कोटी पेशी फक्त ब्रेनमध्ये आहेत. फक्त ब्रेनमध्ये 1000 कोटी पेशी आहेत. आणि त्यातल्या 10,000 पेशी दररोज मरतात. 10,000 नाही, 100 लाख. 10,000 मेंदूतल्या पेशी आहेत ना त्या दररोज मरतात प्रत्येक माणसाच्या. म्हणजे जो निरोगी आहे ना त्याच्या 100 लाख पेशी दररोज मरतात. हे तुम्हाला माहिती आहे का? त्या मेल्या तरी तो 100 वर्ष राहतो. इतक्या पेशी आहेत मेंदूमध्ये. आणि जो दारू पितो ना त्याचे जास्त मरतात. म्हणजे 100 लाखच्या ऐवजी त्याच्या समजा 1000 लाख मेल्या. म्हणून तो काय होतो, जो दारू पितो ना तो असा ब्रेन त्याचा खराब होतो लवकर. म्हणजे दारूचा सगळ्यात वाईट परिणाम काय होतो माहिती का? तो असा करतो. म्हणजे काय, मेंदूच्या पेशी आहेत त्या मरतात त्याच्या लवकरात लवकर. तरीसुद्धा तो जगू शकतो. माझे एक शिक्षक होते संस्कृत, ते दारू पीत होते तरी ते 80 वर्ष जगले. आणि तरी त्यांची मेमरी चांगली होती. सगळं पाठ होतं डिक्शनरी. म्हणजे त्यांनी दारू पिली नसते तर अजून त्यांचं चांगलं झालं असतं ना. कळलं का? तर मी काय म्हणतो की आपल्या शरीरामध्ये ना अनेक अवयव आहेत. कळलं का? ते सगळं माहिती काढायला तर संपूर्ण आयुष्य संपून जाईल. म्हणून काय करायचं माहिती का, सगळ्या अवयवांना जे लागतं ना ते चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. सगळ्यात जास्त अन्न कुठलं आहे? हवा. म्हणजे हवा हिला बदलता नाही येणार. असं करत राहील तर हवा बदलेल का? नाही. तर जितकी हवा चांगली करता येईल ना तेवढी करायची. म्हणजे समजा सिगरेट पिणारे लोक असतील तिथे जास्त जायचं नाही, थोडं जायचं गेलं तरी चालेल, पण फार नाही जायचं. म्हणजे हवा चांगली घ्यायची, नंतर पाणी चांगलं घ्यायचं. ओके. आणि त्याच्यानंतर अन्नपदार्थ चांगले खायचे. तर अन्न कुठलं खायचं आहे आत्ता नाही सांगणार आहे मी, ते सांगायला 3 तास लागणार त्या पुढच्या वर्षी. पण अन्न तुला दररोजच्या दररोज चांगलं खाल्लं पाहिजे. आणि पाणी दररोज चांगलं पिलं पाहिजे. आणि हवा जितकी जमेल तेवढी चांगली घेतली पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण अन्नापासून बनलेलं आहे ना तुझं शरीर. अन्नात भवती भूतानि अन्नम पर्जन्य संभव. पर्जन्य यज्ञ संभव. हे कुठे लिहिलं आहे? गीतेमध्ये. काहीच माहिती नाही इंडियन असून. एनिवे, तर मला काय म्हणायचं आहे की अन्न आहे ना, आता अन्नाची गडबड काय होते माहिती आहे ना, हे पहिल्या तुला क्लासमध्ये सांगितलं होतं. अन्नाची गडबड काय होते की अन्नाचा आनंद कुठे येतो?
हे काय का अन्नाचा आनंद कधी येतो? पहिल्या क्लासमध्ये सांगितलं होतं, अन्नाचा आनंद फक्त इथे येतो. इथून खाली गेल्यावर अन्नाचा आनंद येत नाही. तर इथे आपल्याला तो आनंद येतो आणि जास्त जास्त खाल्लं की त्याची शक्ती वाढते खायची, पण पोटाची शक्ती नाही वाढत. त्यामुळे तो जास्त जास्त खातो. कळलं का? म्हणून सगळ्या लोकांचा घोटाळा काय आहे, ते इथे आनंद घेतात आणि इथं नंतर गेल्यानंतर त्या आनंदाचा बोऱ्या वाजतो. म्हणून म्हणजे जे पायामध्ये तासपर्यंत घोटाळाच होणार सगळा. आणि तुझ्या डोळ्याला व्हिटॅमिन ए लागतं. करेक्ट ना? माहिती आहे का? म्हणजे ती कॉमर्सची स्टुडंट आहे त्यामुळे माहिती नाही. हे बघ, डोळ्याला ना व्हिटॅमिन ए लागतं आणि पायाला ना डान्सला काय लागतं माहिती आहे का? प्रोटीन लागतं आणि मिनरल लागतात. मिनरल असतात ना, मिनरल माहिती आहे ना, क्षार, ते जर कमी असतील तर काय होतं माहिती आहे का? हे बघ, काही बायका आहेत ना, त्यांचे पाय दुखतात. ऐकलंयस का कधी? पाय दुखत आहेत तर त्याचा पाय बघितला ना, तो एकदम चांगला दिसतो तारासिंगसारखा, पण तो दुखत असतो. कारण काय, ते मिनरल आहेत ना, ते नाही आहेत. मग डॉक्टर गोळ्या लिहून देतात, त्याचा काय उपयोग नाही होत. कारण ते गोळ्यामधला जे मिनरल्स त्याचा काय फायदा नाही होत. ते मिनरल कुठलं घ्यावं लागतं माहिती आहे का? भाज्यांमधूनच फक्त. म्हणजे हे किती कॉम्प्लिकेटेड आहे बघ ना, की तिला करायचं आहे काय, डान्स, आणि लागणारे काय, भाज्या. पण तिला आवडतं काय, पाववडा. आणि पाववड्यामध्ये कुठली भाजी आहे, फक्त बटाटा आहे. ती भाजी नाहीच आहे, कार्बोहायड्रेट आहे, मिनरलची भाजी नाही आहे. कळलं का? तसंच तुझे डोळे आहेत ना, त्या डोळ्याला व्हिटॅमिन ए पाहिजे. व्हिटॅमिन ए कशात असतं माहिती आहे का? गाजरमध्ये असतं. गाजरमध्ये असतं, मला माहिती आहे ना. पण तू गाजर नाही खाल्लं, तू काय खाल्लं, पाववडा खाल्ला. आता तू एकदा असं केलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण दररोज पाववडा खाल्ला आणि गाजर खाल्लंच नाही, म्हणजे डोळे तिचे जुलमी होणार. डोळे हे जुलमी गडे होणार तिचे, आणि तिला वाचताना त्रास होणार. मग ते चष्मा देणार माझ्यासारखा. मी तुला सांगितलं ना माझ्या चष्म्याची गोष्ट. 28 वर्ष वापरल्यानंतर काही झालं नव्हतं, पण वापरायला लागल्यावर घोटाळा झाला. म्हणजे ती आत्तापासून ढापणी होणार. कळलं का? मग लग्न करताना तू ढापण्या नवरा बघावा लागणार. असा सगळा घोटाळा येतो. आता ही किती सुंदर दिसते, पण ही जर ढापणी झाली तर काय होणार? डान्सर नाही दिसणार, किंवा डान्स करताना तो चष्म्याचं काय करायचं, हा प्रॉब्लेम येणार. तर मला काय म्हणायचं आहे की सगळ्यात कन्क्ल्युजन काय, सगळ्यात शेवटचा कन्क्ल्युजन म्हणजे सारांश काय, की तुम्ही कुठलाही तुम्हाला गोष्ट करायची असेल ना, तर तुम्हाला शरीर लागणारच बहुतेक. काही गोष्टींना शरीर नाही लागत. उदाहरणार्थ तिला कविता करायची असेल तर शरीर लागते का तिला? नाही लागत. तर शरीर जिथे लागतं ना, त्या शरीरासाठी ना तुला अन्न लागणार. तर ते अन्न तुम्हाला खावं लागणार ना, नाहीतर घोटाळा होणार. मग अन्न कुठे खातो आपण? इकडून खातो का? नाही, इथून खातो. म्हणजे इथे सगळं घोटाळा आहे. आणि इथे तो पाववडा आवडतो आहे ना, तर त्याच्यासाठी वेगळं ध्यान करावं लागणार. तसं मी तुला काय सांगितलं, जी गोष्ट तुला करायची आहे ती आवडली पाहिजे ना. आता हिला भेंडी आवडते नाही का? नाही आवडत. आणि मुळा आवडतो का? वांगा आवडतं? अरे ही खूपच चांगली आहे. तुला हे खोटं नको सांगू. तुला काय नाही आवडत? मुळा का भेंडी? मुळा नाही आवडत. म्हणजे मुळ्यातलं एक क्षार तिला नाही मिळणार. तर तिला मुळा आवडला पाहिजे. म्हणजे तिचं लग्न मुळ्या वळाच्या माणसाचं केलं पाहिजे. म्हणजे सारखं मुळे म्हणून तिला मुळा आवडायला लागेल. कळलं का? आणि तुला काय आवडत नाही भाजीतलं? सगळ्या भाज्या आवडतात. पुढे चाकवत पण आवडतं. चाकवत माहितीच नाही. बरं, एनिवे, तर काय मी सांगतो आहे की सगळ्या प्रकारच्या भाज्या, बरं का, आणि सगळ्या प्रकारची फळं आणि सगळ्या प्रकारची धान्य. आता धान्याचं काय करतात, ते सगळे धान्याचं वरचं काढून टाकतात, पॉलिश करतात, पांढरा तांदूळ करतात. तांदूळ पांढरा नसतो माहिती आहे का? तांदूळ कधी पांढरा नसतो. तांदूळ असा ब्राऊन किंवा काळा असतो, त्याच्या आत पांढरा भाग असतो. तर ते पांढराच भाग फक्त विकतात.
तर आपल्याला काय करायचं, सगळा तांदूळ खायचा आहे. त्याच्या बाहेरच्या तांदूळमध्ये विटॅमिन असतात, बी विटॅमिन वगैरे, B12 माहिती आहे का, बी कॉम्प्लेक्स ऐकलं आहे का? हां, तर एनिवे हे बी कॉम्प्लेक्स असतं ना, ते ब्रेनसाठी लागतं. आणि हार्ट असतं ना आपला हार्ट, त्यासाठी ते बी कॉम्प्लेक्स लागतं. तर ते खाल्ल्याने तर हार्ट खलास होतं, हार्ट आणि ब्रेन खलास होतं. ब्रेन खलास झालं की लक्षात नाही राहणार ना. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे भाज्या, फळं आणि धान्य खाल्ली पाहिजे, पॉलिश न करता. आणि कमीत कमी तळलेलं खायचं आहे, म्हणजे पावडा कमीत कमी खायचा आहे. आता तो पाव जो आहे ना, तुम्ही ते शेवटचं सांगतो अन्नाबद्दल. म्हणजे तुम्हाला हे कळलं ना, सगळ्या प्रकारचं अन्न तुम्हाला खाल्लं पाहिजे. हे कळलं ना? ते खाल्लं नाही तर घोटाळा होणार सगळ्या गोष्टी. डान्समध्ये पण घोटाळा, अकाउंटिंग घोटाळा, तुला काय आवडतं हां त्याच्यात घोटाळा होणार. तर आता गंमत तुला सांगतो, तुम्हाला तो पाव आवडतो ना, तो पाव करताना कधी बघितला आहे का? बघा, एक रूम असते बरं का, त्या रूममध्ये असं जमिनीवर पीठ टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणी ओततात. ते पाणी असतं ना, जास्त बिस्लेरीचं पाणी नसतं, कुठलं पण अवजातलं पाणी टाकतात, कळलं का? त्याच्यानंतर असे उघडे लोक असतात ना, ते त्यात नाचतात. ते अशी कणिक नाही करत गावाला, त्याचे त्यात नाचतात बरं का. आणि त्यांचा जरा घाम असतो ना, ते पावात जातो बरं का. आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं असतं बटर. तर काही वेळा बटर कमी पडलं ना, तर ते ॲनिमल फॅट पण टाकतात, म्हणजे डुकराचं मीठ, हे फॅट किंवा गाईचं फॅट टाकतात. तर खरं आहे. किंवा डालडा टाकतात. डालडा माहिती आहे ना, डालडा भयंकर वाईट असतो पद्धतीला बरं का. डालडा म्हणजे डेंजर असतो, तो हार्टला खराब असतो, तो त्यात टाकतात बरं का. आणि त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट घालतात, सॉल्ट. आणि मग थोडासा चवदार अशा बेकिंग सोडा वगैरे टाकतात, बेकिंग सोडा, कळलं का. मग त्याच्यावर ते नाचतात आणि मग ते शेगडी टाकतात. आता शेगडी त्याच्यावर टाकलं ना की त्याचा असं छानपैकी गोल तयार होतो आणि त्याला असा ब्राऊन कलर येतो आणि त्याचा वास सुंदर येतो, तुम्हाला तो आवडतो, कळलं का. पण त्यात तुम्हाला तो घाम वगैरे दिसत नाही. किंवा असे तुला हे माहिती आहे का, सगळ्या बावाच्या बेकऱ्या असतात ना, त्याच्यामध्ये झुरळं असतात आणि उंदीर असतात. आता चीज माहिती आहे ना तुला, चीज? तर चीजचा कायदा आहे, कायदा माहिती आहे ना, कोर्टामध्ये कायदा असतो. त्यात काय दिलेलं आहे, चीजमध्ये 2% ॲनिमल असले, म्हणजे किडे असले तरी चालणार, असा कायदा आहे. कारण चीज विदाऊट किडे होतच नाही. चीज जेव्हा करतात ना, तेव्हा त्यात किडे जातात, कारण ते चीज असं पाईपमध्ये बनवतात, असं दूध टाकतात आणि ते नाचवून त्याचं चीज बनवतात. तर त्याच्यात किडे जातात थोडे. तर 2 ते 5% किडे अलाउड आहे कायद्याने. बिनकिड्याची चीज नसतात कधी. पण तुझी आई जेव्हा कणिक बनवते त्यात ते उंदीर जातात का, त्यात उंदीर किंवा नाही जात, पण बेकरीमध्ये जातात. पण तू बेकरी पाहिलीच नाही ना तू कधी, म्हणजे पडद्याआड सृष्टी, कळलं का. तर हे तुला कळल्यानंतर काय होणार की आता तू दररोज भरपूर पाव खाणार, काही नाही खाणार. तर आपण जे खातो ना त्याचं नॉलेज मिळवायचं, कळलं का. ते मिळवलं की काय होणार की करेक्ट पदार्थ खाल्ले जाणार. मला पण तो पावडा खासा वाटला, पण मला ऑलरेडी माहिती त्याच्यामध्ये घाम वगैरे, म्हणून मी खाल्ला नाही तो. पण तुम्ही मस्तपैकी खाल्ला तो. आता तुला काहीतरी विचित्र वाटत असेल, हो ना, पण तुला आवडते, अजून हवाय खाम. हां, तर मला काय म्हणायचं आहे की सगळ्या प्रकारचे तुम्हाला पदार्थ खायचे, ते चांगले असले पाहिजे, ताजे असले पाहिजे. हां, आणि असे तुम्ही खाल्ले की तुमचा हे तयार होणार. काय होणार, काय तयार होणार, हे काय का असं सलोनी याचा अर्थ माहिती आहे का? काय गोष्टी, सलोनीचाच अर्थ माहिती नाही तुला. सलोनी म्हणजे सुंदर, हे नाही माहिती तुला? हां, तर मी काय म्हणतो, शरीर तयार होणार, कळलं. कुठल्याही सगळ्या गोष्टीला सगळ्यात जास्त काय लागतं, मन लागतं, इच्छा लागते, त्याशिवाय काही करताच येत नाही. तर मनाचं ट्रेनिंग जास्त महत्त्वाचं आहे. मनाच्या ट्रेनिंगला काय म्हणतात,
हां म्हणजे योग महत्त्वाचा आहे. पण शरीर आहे ना ते पण लागणार ना तुला डान्सला वगैरे, म्हणजे शरीर पण ते करावं लागणार. तर शरीरासाठी अन्न खावं लागणार, तो पण योगाचा भाग आहे. म्हणून कृष्ण काय म्हटला, युक्ताहार विहारस्य. युक्त आहार म्हणजे युक्त आहार पाहिजे, विहार म्हणजे व्यायाम. युक्ताहार विहार म्हणजे व्यायामाच्या आधी काय सांगितलं आहे, आहार सांगितलं आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. हे माहिती नाही ना काय. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. म्हणजे त्यालाच योगाचा फायदा होतो. तो करेक्ट आहार घेतो ना आणि तो करेक्ट व्यायाम करतो. आणि युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे तो स्वप्न म्हणजे झोपणे, ते आत्ता स्वप्न नाही, स्वप्न म्हणजे झोपणे. तर ते झोप पण घ्यावी लागते. युक्त स्वप्न अवबोध म्हणजे सारखी झोप पण नाही घ्यायची, जागं पण राहायचं. अवबोध म्हणजे जागं राहणं. म्हणजे युक्त आहार घ्यायचा, युक्त व्यायाम करायचा, युक्त झोपायचं आणि युक्त जागं पण राहायचं. आणि जागेपणी डान्स प्रॅक्टिस करायची तर डान्स येणार. अकाउंटिंग केली तर अकाउंटिंग येणार, अकाउंटिंग केलं तर डान्स नाही येणार. असं जर केलं ना तरच योगा दुःख म्हणजे तो सक्सेसफुल होतो. नाहीतर योगा सक्सेसफुल नाही होत. नुसतं त्या ह्याला जाऊन नाही होत सक्सेसफुल. कुठे ते श्रीलंकेत कुठे गेले तिथे कन्याकुमारीला, त्यांना वाटलं कन्याकुमारी गेलो सर्टिफिकेट मिळालं तर सक्सेसफुल. तसं नाही. युक्त आहार सग दिला आहे त्यांना कळला आहे का नाही, युक्त विहार कळला आहे का, त्याला योगाचा व्यायाम म्हणजेच काय माहिती नाही, आसन म्हणजे काय माहिती नाही, प्राणायाम म्हणजे काय माहिती नाही. युक्त आहार, युक्त विहार, युक्त झोपणे. आणि झोपायच्याबद्दल काही सांगितलं का, त्यांना नाही सांगितलं. मला माहिती आहे झोपायच्याबद्दल काय कोणी सांगत नसतं. त्यांना वाटतं झोपणं वाईट आहे. नो, झोपणं फार महत्त्वाचं आहे. झोप नाही आलं तर काय होतं माहिती आहे का, खूप दिवस मनुष्य वेडा होतो माहिती आहे. आणि झोपण्यात ज्यांनी झोप येत नाही ना ते 10,000 रुपये घेतात एका वेळेत हॉस्पिटलमध्ये त्याचे कन्सल्टेशनसाठी. कळलं का. तर मला काय म्हणायचं आहे की झोप पण पाहिजे आणि जागा राहून तो व्यायाम पण केला पाहिजे. म्हणजे तुला जी गोष्ट करायची आहे ना तीच त्यालाच व्यायाम म्हणायचं. कळलं का. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायची ती तुमच्या मनात इच्छा पाहिजे. ती नसेल तर ती इच्छा आणली पाहिजे. त्याच्यानंतर मग ध्यान केलं पाहिजे, मन शांत ठेवलं पाहिजे. मग शरीर जर लागत असेल तर बहुतेक लागणारच. अजिबात शरीर लागत नाही अशी कुठली गोष्टच नाही. शरीर लागणार म्हणजे अन्न करेक्ट घेतलं पाहिजे, व्यायाम करेक्ट केला पाहिजे. अजून व्यायाम शिकवलाच नाही आहे पण व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर झोप घेतली पाहिजे आणि प्रॅक्टिस पण केली पाहिजे. आता फक्त तुला मी व्यायामाबद्दल एक शेवटचं सांगणार म्हणजे आपलं लेक्चर संपलं. तर तुम्हाला काय माहिती का, तुम्ही आता काही योगाचे टीचर नाही बनत आहे किंवा तुम्हाला दारासिंग वगैरे बनायचं आहे का, नाही ना. म्हणजे तुम्हाला फक्त व्यायामाची थोडक्यात माहिती सांगितली पाहिजे. तर सगळ्यात सोपा गोष्ट सांगतो तुला. काय करायचं, आपलं शरीर असतं ना ते बघायचं. तो पायापासून बघायचं, तर पाय हे असं बघायचं. आणि ज्याचा व्यायाम केला नाही आहे ना तोच व्यायाम करायचा. म्हणजे तू आता डान्स केला म्हणजे पायाचा व्यायाम झाला आहे, मग परत पायाचा व्यायाम नाही करायचा, हाताचा करायचा. म्हणजे ज्याचा व्यायाम केला नाही आहे ना तीच गोष्ट करायची व्यायामाच्या वेळेत, डान्सच्या वेळे नाही. कळलं का. एकदम सिम्पल आहे ना. ज्याचा केला नाही तोच फक्त करायचा. आता पोस्टमन असतो तर पोस्टमन काय करतो, चालत सगळी लेटर देतो. तो त्याला वॉकला राहायला नाही सांगायचं वेड्यासारखं. पण डॉक्टर काय करतात, त्याच्याकडे तो डायबिटीज झालं तिकडे जातो. डायबिटीज कशामुळे झाला आहे, साखर खाल्ल्यामुळे. डॉक्टर काय म्हणतात, दररोज वॉकला जा. तो ऑलरेडीच वॉक करते दिवसभर, मग त्याचे गुडघे खराब होणार. ती होती ना आज आलेली संधिवात झाली. तर तिथे कन्याकुमारी गेल्यावर त्यांनी काय सांगितलंच नाही संधिवाताबद्दल. ते म्हटले अजून योगा करत राहा म्हणजे संधिवात जाईल. नाही, अजून येणार. जास्त योगा केला तर संधिवातच दुखणार अजून. तर तिच्या संधिवात जो आहे ना ती थांबलीच नाही, पळाली ती. तर तिला सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तिला त्या संधिवातला काय सांगता येईल का, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, खाणे आणि झोपणे हे सांगायला पाहिजे तिला. पण तिला त्यांनी योगा सांगितला असणार वेड्यासारखा.
योगा नाही करायचं तिने चांगलं खायचं आहे, चांगली खात नाही. कशावरून कळलं मला? त्या दिवशी एवढीशी होती, आत्ता राहते का जाते असं वाटत होतं. तुझी आजी आहे ना त्याच्यापेक्षा लहान होती, ती एवढीशी होती. म्हणजे ती खात नाही आहे आणि ती झोपत पण नीट नाही, म्हणून ते दुखतं आहे सारखं. आणि तिला डॉक्टर काय म्हणतात, तो अजून योगा कर. योगा केला की अजून दुखला. कारण त्याला योगा पाहिजेच काय माहिती आहे, त्याला वाटतं योगा म्हणजे आसन करणे. ते आसन करून करून अजून दुखतं आहे ना ते. असं काय घोटाळा आहे. आता हे सगळे डॉक्टर आहेत ना, ते काय करतात, त्यांना काही समजा कळलं नाही हिला काय होतं आहे ते म्हणतात दररोज योगा करत जा. त्यांनी कधी केलेलं नसतं, त्यामुळे त्यांना वाटतं की योगा केला तर एखादं बरं होईल, नाही झालं तरी काय, ती काही करू शकणार नाही ना. समजा झालं नाही तर ते तिला 1 लाख रुपये देणार आहे का? मी कसं तुला म्हणलं, माझं उत्तर आलं तर मला 1 लाख रुपये देणार, कोणालाच आलं नाही. किती लोक होते तिथे? ते 40 आणि तुमचे एवढे 70, एकाला पण आलं नाही. म्हणजे सगळा घोटाळाच आहे ना. कालच्या तिला आलं तर लगेच 100 दिलं नाही तिला, पण बाकीची कोणाला उत्तर काय माहिती नाही, कारण ते त्यांना माहितीच नाही आहे. ते ठोकून देतात आणि गंडवतात लोकांना. असे सगळे लोक गंडवत असतात एकमेकांना. समजा मी हिला साक्षीला सर्टिफिकेट दिलं की माझा योगा क्लास चांगला अटेंड केलेला आहे आणि ती फर्स्ट क्लास आहे, तर ती सर्टिफिकेट वापरू शकेल ना ती. पण ती आली क्लासलाच आली नव्हती तरी मिळणार तिला सर्टिफिकेट. असे सगळे चाललेले आहेत सर्टिफिकेट. पण ते सर्टिफिकेटचा तिला जॉबला उपयोग होऊ शकतो, पण त्याच्याने अकाउंटिंग नाही येणार किंवा योगा नाही येणार. सर्टिफिकेट महत्त्वाचं नाही, पण त्यांना काय वाटतं सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. तसं नाही आहे. कळलं का? म्हणजे आता तुम्हाला शेवटी काय कळलं, काय सांगता येईल, कन्क्लुजन काय सांगता येईल? सर्वात महत्त्वाचं आपल्याला आधी काही करायचं असेल तर शरीर महत्त्वाचं, आणि शरीरासाठी आपण खाणं महत्त्वाचं. आपलं जे जेवण खरं आहे. व्यवस्थित असावं हे महत्त्वाचं. हां, पण सगळ्यात महत्त्वाचं शरीर नाही, सगळ्यात महत्त्वाचं इच्छा आहे आणि मन आहे. कळलं का? तर मनासाठी आपल्याला ध्यान करायचं. ध्यान करताना काय करायचं मगाशी सांगितलं, आणि अन्न करताना काहीतरी सांगितलं, आणि व्यायाम सांगितला, झोप सांगितली, आणि सगळं करायचं. आता हे सगळं घरी गेल्यावर नोटबुकमध्ये लिहितो. कळलं का? आणि ह्याचं एक चित्र काढून मला दे. ही सगळी आयडिया आहे ना आत्ता सांगितलेली, त्याचं एक चित्र काढून तू मला दे. मग ते चित्र खूप चांगलं असेल तर तुला मी 500 रुपये देणार स्केचचं. ते आजच्या आज काढू शकशील? नाही ना. असं नाही. नाही, तू काढून मला फोटो पाठव की मी लगेच तुला गुगल पे करीन. ओके, वंडरफुल. चला, किती वेळ झाला आपल्या लेक्चरला? खूपच वेळ झाला वाटतं. हे मस्त झाला, 36 मिनिट आणि मगाचे 15 मिनिट, म्हणजे जवळजवळ फायनल लेक्चर कंप्लीट झालं. ओके, म्हणजे आपला क्लास कंप्लीट झाला हा. आता हे ना, हे खरा क्लास व्हायला फोटो काढावे लागतील का? बरं, मॅडम येणार आहे म्हणाल्या. आज एवढीच विद्यार्थी येणार का? दॅट्स गुड. बरं, आता काय होणार आहे माहिती आहे का? आजचा हा जो क्लास आहे ना, तो आत्ता जे सत्र गेलं त्यातला शेवटचा क्लास आहे. तर कोणाला काय विचारायचं किंवा म्हणायचं आहे का काही? आवडला नाही किंवा आवडला किंवा खूपच आवडला असं काही सांगायचंच नाही कोणाला. हां, 1-2 फीडबॅक ऐकायला मला आवडेल, त्याच्यासाठी मी आलो. फोटो आणि हे कर ना. घाटे इथे येऊन करायचं. इथे तुला माहिती आहे ना, आज बोलण्याचा क्लास आहे. आता सुरुवात कर. खरं तर गेल्या सोमवारपासून सगळ्यांचं सेशन सुरू झालं आणि खूप माहिती मिळाली. म्हणजे योग म्हणजे काय, योगाचा उपयोग कसा करायचा, हे सगळ्यांनी सांगितलं. खरं तर थोडं माहिती होतं, पण इन डिटेलमध्ये आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं सर. त्यामुळे थँक्यू तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा. सर तुम्हालाही धन्यवाद, कारण तुम्ही हे ऑर्गनाईज केलं, त्यामुळे आम्हाला हे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली. सरांनी जे व्यायाम घेतले त्याच्यामुळे आमचं मन आणि शरीर दोन्हीही एकदम तंदुरुस्त झालं आहे. आणि जरी आमची हाडं आता दुखायला लागली असली तरी पण आम्ही तुम्हाला नक्की प्रॉमिस करतो सर की आम्ही हा सराव सुरू, म्हणजे असंच
पुढे कंटिन्यू करू. अरे वा, Thank you. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि लास्टच्या वतीने तुम्हाला खरोखर पुन्हा एकदा थँक्यू म्हणते की तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. थँक्यू. Very good. Who else? Nice, nice. तुला बोलायचं होतं ना? फोटो हां काढायचा ते होता. ती काढेल ना फोटो. ती काढेल ना तुझा. तुझा फोटो ती काढेल, मग परत तू घे. मी काढतो तुझा फोटो. तुला येत नसेल तर माझ्याकडे दे कॅमेरा. इकडे पण आहे माझ्याकडे. दोन. नाव काय तुझं? नाव काय? माझं नाव तृप्ती मंगेश सागवेकर. जोरात, जोरात. माझे नाव तृप्ती सागवेकर. तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यात तुम्ही आम्हाला SY BComला योगाचा कसा उपयोग होईल, त्याचे कसे फायदे होतील हे सांगितलं. आपलं मन स्ट्रॉंग केल्याने स्मरणशक्ती वाढेल, मग त्याचा आम्हाला कसा फायदा होईल व ती कशी वाढवायची, असे आम्हाला आमच्या विषयासाठी मार्गदर्शन केलं व तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली. ते लगेच समजत होतं व तुम्ही जे चित्र आणि काढून दाखवत होता त्यानं ते आणखीन जास्त समजत होतं. ते मला खूप आवडलं. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. Yes, somebody from this side. As sir सांगते की तुम्ही बोलणार नाही. हरी आप, हरी आप. अकाउंटंट कुठे गेला? कोण गाणं? झेंडाला बोलव. उंच उंच हा, म्हणतो ये. ये ना. वाजायचं नाही रे, बोलण्याचाच क्लास आहे, बोलण्यासाठीच क्लास आहे. तुम्ही मला योग म्हणजे काय ते सांगितलं. हां ते धन्यवाद. आधी काय एवढं वाटलं नव्हतं की योगामध्ये इंटरेस्टिंग असेल एवढं. नंतर जसं तुम्ही शिकवत गेलात तसं ते इंटरेस्टिंग वाटत गेलं. तर योग का करावा हे तुम्ही देखील सांगितलं, कारण आता योगाचे जे फायदे आहेत ते देखील म्हणजे त्याबद्दल धन्यवाद. अरे व्हेरी गुड पॉईंट आहे. तो काय म्हणला की योगा एवढा इंटरेस्टिंग असं वाटलं नव्हतं त्याला. तर दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. मी तुला सांगू का, मला BTech MTech एरोस्पेस आहे, MA संस्कृत आहे, MA आयुर्वेद आहे, MS कॉम्प्युटर सायन्स आहे, योगामध्ये PhD आणि फिलॉसॉफी डिलीट आहे मला. पण तरी मी योगाच का शिकवतो? म्हणजे इंटरेस्टिंग असला पाहिजे ना, इंटरेस्टिंग असला पाहिजे, आहे की नाही? आता आपण इंटरेस्टिंग 2-3 कपल पाहिले आज. 1 कपल, 2 कपल आणि 3 कपल, म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. तर योगा हा SY कॉमर्सलाच फक्त उपयोगी नाही आहे, FYला पण उपयोगी आहे आणि सगळ्यालाच उपयोगी आहे. एक मी तुम्हाला सांगतो, मी अमेरिकेमध्ये ना एक मार्था म्हणून बाई होती. तर माझी जी एक स्टुडंट आहे, तिच्या घरी ती साफ करायला यायची घर. म्हणजे आपल्याकडे येते ना लादी करणे वगैरे असं म्हणतात. तर तिला मी पाहिलं, तर ती काय करत होती, तिच्या कानामध्ये एक असं लावलेलं होतं आणि ती साफ करत होती. तर मी तिला म्हटलं, एक कानामध्ये लावून तू गाणं ऐकून असं थोडं, म्हणजे कामाचा तुला जो स्ट्रेस येतो ना, तो स्ट्रेस जाण्यासाठी तू ते लावलं आहे का? तर तिने मला ते सांगितलं ना, ते ऐकलं मी उडूनच गेलो. तर ती काय म्हणाली की मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे, पण आता वाचायला वेळ नाही. त्यामुळे तिने सगळी ती पुस्तकं आहेत ना ती ऑडिओ केली आहेत आणि तिने मला सांगितलं की तिची 300 पुस्तकं वाचून झाली आहेत ऑलरेडी त्या ऑडिओमधून. दिस इज व्हेरी सरप्रायझिंग, नो. तर मग तिला मी टीचर ट्रेनिंगला घेतलं आणि ती खूपच चांगली होती आणि तिचं नाव मी सेंट मार्था ठेवलं. तिचं नाव मार्था टोवर होतं, मी तिला सेंट मार्था म्हणतो. आणि तिने माझं पुस्तक विकत घेऊन वाचलेलं आहे, इंग्लिश, जे अजून भारतातल्या फक्त 2 माणसांनीच वाचलं आहे. माझे पुस्तकं आहेत ना, इंग्लिश पुस्तक, हे बघ किती मोठे दाखवतो तुला, एवढं जाड आहे. तर हे पुस्तक आहे ना, त्याच्या मी 1000 कॉपी काढल्या, त्याच्या 500 खपल्या आहेत, 500 अजून माझ्या घरी आहेत. तर त्यातल्या फक्त 2च इंडियन माणसांनी वाचलेत.
बाकी 498 आहेत त्या सगळ्या फॉरेनरनीच वाचल्या आहेत. त्यामुळे सगळे फॉरेन भाषेमध्ये ते भाषांतर झालेलं आहे आणि मराठी कोणाला करताच नाही आलं. मी सगळ्या युनिव्हर्सिटीत जाऊन आलो, कुठल्याही प्रोफेसरला करता नाही आलं. ते म्हटलं मी मराठी करू शकतो, पण ते तुम्ही जे लिहिलेलं आहे ना ते मला मराठीत नाही लिहिता येत. म्हणजे योग म्हणजे काय, तुम्हाला तुम्ही म्हणणार योग म्हणजे काय, ते त्यांना मराठीत नाही लिहिता येत. मग मराठी मी स्वतः केलं आणि हिंदीमध्ये मला कोणीच भेटला नाही शेवटपर्यंत. म्हणजे मी रामदेवपर्यंत जाऊन आलो सगळं नॉर्थ इंडिया, पण ते हिंदीमध्ये ते म्हणते येणारच नाही. पण माझं हिंदी एवढं चांगलं नाही ना, तर मग मी शेवटी हिंदीमध्ये मलाच करावं लागलं. आणि हे पुस्तक लिहायला मला 1 महिना लागला इंग्लिश. त्याच्या आधी मी 30 वर्ष योगा केला. आता माझी योगाची प्रॅक्टिस साधारणपणे माझी पर्सनल प्रॅक्टिस 900,000 तास आहे, कळलं का. तर मी जेव्हा हिंदीत लिहायला लागलो ना तर मला 9 महिने होऊन गेले. तर 9 महिन्यात फक्त पहिला हाफ पुस्तक झालं माझं. तर म्हणून मी ते 2 खंडात केलं आहे. त्यातला 1 खंड मी गुरुपौर्णिमेला केला, जुलै का ऑगस्टच्या ते त्यावेळी गुरुपौर्णिमा आली होती, त्यावेळी मी 1 खंड केला आणि त्याला मला 9 महिने लागले ट्रान्सलेट करायला. आता दुसरा खंड चालू आहे, तर त्यातला काही भाग मी इथे केला आता इथे बसून. असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांना काय आहे की भारतातल्या लोकांना योगा इंटरेस्टिंग आहे असं नाही वाटत आहे, म्हणून घोटाळा आहे. इंटरेस्टिंग आहे असं वाटलं तर होणार आहे. मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलं की आमचं सिलेबस लिहून देता का BA-MAचं. मी त्यांना म्हटलं BA-MAचं सिलेबस तुम्हाला देतो, पण BA-MA डिग्री केल्यानंतर त्याला तुम्ही जॉब दिला पाहिजे ताबडतोब आणि त्याला पगार पण दिला पाहिजे चांगला. हे तुम्ही मला जर लिहून दिलं तर मी तुम्हाला सिलेबस फ्रीमध्ये देणार, नाही तर मग तुम्ही मला सिलेबसचे 10 लाख रुपये द्या. तर ते माझ्याकडे आलेच नाहीत परत. मी त्यांना काय म्हटलं की मी सिलेबस लिहिल्यानंतर तो जो योगा टीचर होणार त्या BA किंवा MA त्याला तुम्ही ताबडतोब जॉब दिला पाहिजे आणि त्याला तुम्ही पगार दिला पाहिजे ना. फिजिक्स केमिस्ट्रीला असतं तसंच. तर ते म्हटले तसं नाही करू शकत. तर त्यांची काय कल्पना आहे की योगा टीचरला फिजिक्सच्या टीचरला समजा 40,000 पगार असेल ना तर त्यांची कल्पना काय आहे की योगा टीचरला 5,000 मिळाला पाहिजे. पण ॲक्च्युली माझ्या मते उलटं पाहिजे. कारण तुम्हाला योगा जर खरंच आला ना तर कुठलाही सब्जेक्ट येणार ना तुम्हाला. योगा आल्यावर तुम्हाला कुठलाही सब्जेक्ट येणार, कारण योगाचा संबंध कशाशी येतो. हां, त्यामुळे आपोआपच सगळे सब्जेक्ट येणार. मला तुम्ही कुठला पण सब्जेक्ट सांगा. तुम्ही मला सांगा की तुम्ही कन्नड भाषा आली पाहिजे, मी 3 महिन्यात मला कन्नड भाषा येणार. तर तुमचा मनाशी संबंध आहे. त्यामुळे योगा हा सब्जेक्ट आहे ना तो लोकांना माहितीच नाही आहे. आपल्याकडे इंटरनॅशनल योगा डे वगैरे आहे, पण ते म्हणजे मीडियम लेवल आहे. मी इंटरनॅशनल योगा डेला मला गव्हर्नमेंटने पाठवलं होतं. रशियामध्ये होतो मी. फर्स्ट योगा डेला मी रशियात होतो, सेकंड डेला रशियात होतो, थर्डला मी स्कॉटलंडला होतो, चौथ्या ह्याच्यात ऑस्ट्रियाला होतो, जर्मनीच्या शेजारी. आणि नंतर मग मी माझा स्वतःचाच सुरू केला योगा डे. कारण काय माहिती का, त्यांचा जो योगा डे आहे ना तो एकदम माइल्ड आहे सर. योगा डे म्हणजे ते काय करतात, एक प्रार्थना करतात, नंतर असं करतात आणि मग थोडंसं काहीतरी करून लगेच सगळे भरपूर बटाटे वडा वगैरे खातात. तसा नसतो योगा डे. योगा डे म्हणजे बटाट्यावर नाही खाता येत. तर काय आहे की त्यांना योगा म्हणजे काय माहिती नाही आहे. त्यांना फक्त कपालभाती वगैरे माहिती आहे. तो पण योगाचा थोडा भाग आहे, पूर्ण भाग नाही आहे. योगा म्हणजे ते मनाशी संबंध आला पाहिजे. तर मी तुम्हाला गंमत सांगतो की अशी गडबड आहे. तर म्हणून तो योगाचा तुम्हाला जे नवीन वाटलं ना ते त्याच्यामुळे, माझ्यामुळे नाही आहे ते. योगा खरा सांगितल्यामुळे तुम्हाला ते वाटलं आहे. ओके, आता आपण आपल्या प्रोग्रामला सुरू करू. आणि त्याच्या आधी सरांना एक रिक्वेस्ट करायची आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे खाऊ आणले आहेत. एक खायचा खाऊ आहे आणि न खायचा खाऊ आहे. तो न खायचा खाऊ आहे तो सरांनी द्यायचा आहे तुम्हाला. ओके, घेतलं का सर? शी इज अ व्हेरी गुड गर्ल, यू नो, दिस गर्ल फोटोग्राफर. ह्याच्यामध्ये काय आहे, आता आपण सरांना इथे बोलवू किंवा इथे मागे आला तर त्याच्यात दिसतं ते आपण. बरं, चालू आहे ते. त्याच्यामध्ये न खायचा खाऊ आहे, हा खायचा नाही आहे. आणि हे सर वाचतील आणि इंग्लिशचं तुम्हाला मराठी पण सांगतील.
फार मोठं नाही आहे. त्याच्यामध्ये मी नाव का नाही लिहिलं आहे तर माझं अक्षर आहे ना त्या आर्टिस्टचं नाही आहे. तर ज्याला मी ते देईन ना, ज्याला देईन त्यांनी ते नाव लिहायचं आहे, त्याचं नाव इथे लिहायचं आहे. सही मी केलेली आहे ऑलरेडी, कळलं? तर त्यातले काही जण इथे नाही आहेत, तर त्यांचं नाव लिहायचं आहे आपल्याला, स्वतःचं नाही लिहायचं, ज्याला देणार त्याला. ओके. तर हे जे आहे ना हे राजूसाठी आहे. राजू माहिती आहे ना, आज आला ना, तिकडे येणार तो, मला माहिती आहे. नाही येणार? तुला कसं माहिती? हो का? तर हे राजूचं आहे. तर हे आपण ह्याला बोलवू, हे राजूला दे आणि त्याचं नाव लिहायला सांगा. काय नाव आहे त्याचं? इथे यायचं रे, हिच्यात हात नको. राज काय? राज जाधव. हे राज जाधवसाठी आहे. आता हे सर, हा राज जाधव सांगतायचा आपण. अरे, असं काय होतं सर, आता वाचतील ते. बघ, काय पूर्ण कॅप्शन नाही फक्त मराठीमध्ये सांगा त्यांना. मराठीमध्ये सांगू. स्कूलचं नाव आणि खाली काय लिहिलंय. सायटेक द ऑथेंटिक योगा स्कूल कॅलिफोर्निया USA सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन इज अवॉर्डेड टू राजू फॉर ग्रेट असिस्टन्स ड्युरिंग योगा प्रोग्राम. म्हणजे सरांना फार मदत केली पूर्ण ह्या 8 दिवसाचं जी योगा ॲक्टिव्हिटी झाली त्याला सरांना खूप अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्याबद्दल त्याला हे ॲप्रिसिएशन, सगळ्यांना ॲप्रिसिएशनचा अर्थ येतो ना. सप्टेंबर 2024 सरांच्या सहीने मी याला सन्मानित करतो. त्याचं नाव लिहा. आता हे जे सर्टिफिकेट आहे ना हे शुभमसाठी आहे. त्याला वाटलं सर्टिफिकेट मिळालं म्हणून आला नाही का तो. हे शुभमचं नाव काय? बागडे. बागडे का? शुभम बागडे. शुभम बागडे, आता तुझा मित्राला पाठव. ये अरे कोणतरी या. अरे ते पहिलीपासून एकत्र यायचं. काय काय हां, हात नको बोलव. हा क्लास सुरू होण्यापूर्वी चायनीज सेंटरमध्ये बसायचे, आता नाही बसणार. हे त्याच्यावर पण तेच लिहिलेलं आहे बरं का. चुकीचं नाही लिहिलं. हां, आता हे तिसरं जे आहे ना ते राजू तो आणि स्वरूप पण नाही आला. स्वरूपचं नाव काय? स्वरूपानंद. हां, नलावडे. स्वरूप नलावडे कोण होणार आहे? स्वरूप उंच. तो स्पोर्ट्स पर्सन आहे. हो का? हा का? नाही स्वरूप. हां, तो फार ग्रेट आहे तो. स्वरूप नलावडे. अरे वा. तू गॉड गिफ्टेड आहेस ना, काळजी घे. फोटोग्राफर. काय नाव? तृप्ती सावरकर. सागवेकर. तुला मी आज पहिल्यांदाच नाव विचारलं है ना. तृप्ती सागवेकर. तृप्त झालेली इकडे कर ना असा. व्हेरी गुड गर्ल. कोणी ओळखू शकेल का कोणाला देणार आहे ते? हां, ही फार लबाड आहे, तिला बरोबर माहिती आहे. तर ही खूप हुशार आहे, तिला बरोबर माहिती आहे कोणाला देणार आहे. विचार वेगळा लिहिलेला आहे. तुझं नाव काय? साक्षी पेंढारकर. वा, साक्षी पेंढारकर. इकडे आहे ना. तर त्याच्यात
लिहिलंय वाचा. ह्याच्यावर लिहिलं आहे हे सर्टिफिकेट तिला कशासाठी दिलं आहे, फॉर द कीन इंटरेस्ट अँड सिन्सिअरिटी ड्युरिंग माय योगा प्रोग्राम. ब्रेक. कळला त्याचा अर्थ काय होता ते तिकडे सांगतो. याचा अर्थ काय होईल सांग. त्यांचा योगा मी नीट आणि ते सांगते. तिकडे सांग. तिकडेच त्यांनी जो योगा शिकवला तो मी नीट त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायचा प्रयत्न. हां, प्रयत्न नाही, चांगला केला तू. चांगला केला. आता हे शेवटचं सर्टिफिकेट कोणाला आहे, हे जो ओळखून देईल त्याला 500 रुपये गिफ्ट देणार. हां, कोण? दृश्य नाही, अजून यांच्यापैकी एक चान्स. कोण? तिलाच परत. कोण? नो, दिस इज फॉर दांडेकर मॅडम. सेम मॅटर आहे. मॅडमनी सुद्धा सिन्सिअरली योगाला सहभाग घेतला आणि सपोर्ट पण केला. ॲक्च्युअली दांडेकर मॅडम आहेत ना, शी इज द बेस्ट योगा स्टुडंट इन दिस ग्रुप. बट त्या मॅडम असल्यामुळे मी त्यांना थोडा कमी चकाकणार दिलं. आणि हे दांडेकर मॅडमचं कोण रिप्रेझेंटेटिव्ह होईल या घेऊया, ही त्यांची फ्रेंड आहे. आठवला, ही दांडेकर मॅडमची क्लोज फ्रेंड आहे. त्यांचा फोटो तुम्हाला मस्त दाखवतो मी. ओके. व्हेरी व्हेरी गुड गर्ल. बघितलं मला मी तुला हसायला कारण. हां, असा. दांडेकर मॅडम कशा असतात हे बघ, अशा असतात. आणि ही कशी असते, व्हेरी गुड गर्ल. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हा प्रोग्राम खूप चांगला झाला. तुमचे विद्यार्थी चांगले आहेत, ते त्याच्यावर सगळ्या शाळेची कल्पना येते. आता या विद्यार्थ्यांना तुम्ही 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, पण त्या कठीण आहेत. एक म्हणजे त्यांना इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, कारण त्याचे विषय आहे ते इंग्लिशमध्ये. तो घोटाळा आहे सगळा. इंग्लिश बोलता आलं पाहिजे त्यांना, आणि इंग्लिश कळलं पण पाहिजे, कारण विषय इंग्लिशमध्ये लिहिलेत. कारण मी हे पाहिलं तर ते त्यांनी इंग्लिश त्यांना येत नाही, त्यामुळे पुस्तकात काय लिहिलं माहिती नाही आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे बोलताच यायला पाहिजे. म्हणजे बोलता येत नाही आहे, ते बोलता आल्याशिवाय. तर आजचा क्लास बोलण्यावर आहे, नाही का. तर आजचा क्लास बोलण्यावर आहे, त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे. पण पहिल्यापेक्षा थोडे जास्त बोलायला लागलेले आहेत ऑलरेडी. सर या ना. हो. आता या सरांचा पण मला सत्कार करायचा आहे, तर मी तो एका शब्दामध्ये करतो. ओके, कोणाला सांगता येईल तो शब्द तुम्हाला सांगितला तर मी तुम्हाला 1000 गिफ्ट देणार. मी आत्तापर्यंत एकाला दिली गिफ्ट. कोणाला दिली होती? तुला. तू काय केलं, चॉकलेट खाल्ले नाही? हे बघा, तो जर शब्द तुम्ही मला सांगू शकला तर 1000 गिफ्ट मिळणार. कोण सांगू शकेल? इम्पॉसिबल आहे. गॉडफादर. गॉडफादर म्हणजे काय, होमवर्क म्हणून हे करा. मग आजचा क्लास आता तिकडेच घेणार आपण. ओके, मला काय सांगायचं ते तिथेच सांगणार सगळं. ओके ओके, आता 9:30ला तिथे भेटू. ये